जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित दासबोध यामधील काही मूर्खांची लक्षणे पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी बरीच मूर्खांची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यातली पहिल्या 2 भागात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही पुढची मूर्खांची लक्षणे आपण पाहूया. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो व्यक्ती आईवडिलांना विरोध करतो आणि केवळ पत्नीचे ऐकतो तो एक मूर्ख. ज्या व्यक्तीला हे समजत नाही की आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे, आपलं भलं बुरं जे काय आहे ते त्यांना समजते, त्यांनी आपल्याला जे काही सांगितलं ते आपल्या भल्यासाठी सांगितलेलं असते, याचा विचार जो मनुष्य करत नाही तो एक मूर्ख आणि केवळ बायकोनी सांगितल्या म्हणण्यानुसार वागतो तो मूर्ख, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. हे प्रापंचिक उदाहरणं काही सांगितलेले आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की प्रपंच करत असताना अशा वागणुकीचा जो कोणी असेल तो मूर्ख आहे. पुढे ते म्हणतात, आपल्या अंतरंगातील गुप्त गोष्टी जो इतरांना सांगतो. मन मोकळं करावं, परंतु इतकंही करू नये की सर्वच गोष्टी समोरच्याला समजल्या पाहिजे, तो एक मूर्ख समजावा, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की जो स्वतःची आत्मस्तुती करतो, मी असा आहे, मी तसा आहे, मला हे येतं, मला ते करता येतं, असा जो सतत इतरांजवळ स्वतःची स्तुती करत राहतो तो मूर्ख समजावा, तो एक मूर्ख, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. पुढे अजून सांगतात ते की अकारण जो हसत राहतो, काही कारण नसताना विनाकारण जो हसतो तो मूर्ख आहे. परकीयांशी जो मैत्री करतो, म्हणजे ओळख नाही पाळख नाही, परंतु त्यांचं ऐकतो आणि घरच्यांना मात्र विरोध करतो, त्या परक्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वागणूक कशी आहे याचा अंदाज तो घेत नाही, तो मूर्ख समजावा. अज्ञान ठिकाणी म्हणजेच परस्थळी जो जातो, ज्या स्थळाची माहिती नाही आहे, आपण असे कित्येक उदाहरणं पाहिले आहेत की जिथे आपल्याला माहिती नाही आहे तिथे जाऊ नये. असे म्हटलं जाते की जिथे पाण्याचा काही आपल्याला समजत नाही त्या पाण्यामध्ये आपण पोहायला उतरू नये, तो मूर्ख असतो. पाण्याचा अंदाज न घेता तो पाण्यात उतरतो, तो मूर्ख. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात की परस्थळी ज्या स्थळाचा आपल्याला ओळख नाही आहे तो मूर्ख समजावा. आणि आपला मान अपमान, जिथे आपला मान अपमान न समजता तो दुसऱ्यांजवळ पुन्हा पुन्हा जात राहतो, जिथे आपला मान आहे तिथे जावं, परंतु ज्या ठिकाणी आपला अपमान होत आहे त्या ठिकाणी सुद्धा जो परत परत जातो तो मूर्ख. बरीचशी मूर्खांची उदाहरणे रामदास स्वामींनी आपल्या दैनंदिन जीवनातली सांगितलेली आहे. आपल्या ते लक्षात येत नाही, परंतु ही जर लक्षणं पाहिली तर त्या गोष्टी जर आपल्या नजरेस आल्या, आपल्या वागणुकीतून दिसत असल्या तर आपण त्या त्याज्य करायला हव्या, जेणेकरून आपल्याला चांगल्या सवयी लागण्याचा प्रयत्न होईल. पडत मूर्ख आणि मूर्ख यामध्ये फरक आहे. पुढे ते म्हणतात की आपण जी पाहत आहोत ती मूर्खांची लक्षणं आहेत. पुढे ते म्हणतात की परदेशी, म्हणजेच अर्थात पहिल्यांदा सांगितले परदेशी एकटे जाणे, दुसऱ्या देशात जायचं आहे तर कोणीतरी सोबत हवी, अज्ञातस्थळी जाताना कोणीतरी सोबत हवी, परंतु नाही, हिंमत करतोय आणि मी एकटा जातोय, मला काही होत नाही, तो मूर्ख. आजकाल तर सर्वांना सवयी लागली आहे की रस्त्याने खात खात जायचे, फॅशन आहे ती. हातात घेतात, वडापाव घेतात आणि चालले खात खात. रामदास स्वामी म्हणतात तो मूर्ख आहे मनुष्य, अन्नाचा अपमान करतोय. आपण अन्नाला परब्रह्म मानलेला आहे आणि आजकाल ही फॅशन रूढ झालेली आहे की रस्त्याने खात जाणे. साध्या साध्या गोष्टी, वडापाव खातो आहे, कोण खातो आहे, कुल्फी खातो आहे, आईस्क्रीम खातो आहे, रस्त्याने जो खात जातो तो मूर्ख आहे. त्याला अन्नाची कदर नाही आहे, अन्न पूर्ण ब्रह्म आहे हे त्याला समजत नाही आहे, म्हणजेच तो मूर्ख समजावा. जेवढी लक्षणं मला सांगता आली तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा.
जय जय रघुवीर समर्थ.